हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 7मधील चॅप्टर नंबर 10 सर्कलमधील प्रॅक्टिस सेट नंबर 43 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करूया, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट सोडवणं अगदी सोपं होऊन जाईल. सो सी दी आर्क ऑफ दी सर्कल म्हणजे काय, हा कन्सेप्ट आपण सुरुवातीला क्लिअर करूया. Chord AB divides the circle into two parts. In this figure, AB is the chord आणि या chordमुळं या सर्कलचे दोन पार्ट्स तयार झालेले आहेत. आणि सिम्पली जर आपण एक्झाम्पल घेतलं तर आपल्याकडे जी बँगल्स असते, जी काचेची बँगल असते, ती फुटल्यानंतर त्याचे जर दोन तुकडे झाले तर हा जो छोटा तुकडा आहे, काचेच्या बांगडीचा छोटा तुकडा, म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार आहे, मायनर आर्क. म्हणजेच इन दिस फिगर AXB हा जो छोटा तुकडा आहे याला आपण काय म्हणणार आहे, AXB हा जो आर्क आहे तो मायनर आर्क आहे. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर AYB हा बांगडीचा मोठा तुकडा आहे. दॅट मीन्स आर्क AYB हा काय झालेला आहे, बिगर असल्यामुळे तो मेजर आर्क झालेला आहे. इज इट क्लिअर? आणि दोन्हीही तुकड्यांचे एंड पॉईंट काय आहेत, सेम आहेत. AYB या आर्कचा एंड पॉईंटसुद्धा AB आहे आणि AXB या आर्कचा सुद्धा एंड पॉईंट ए आणि बीच आहे. सो एंड पॉईंट्स जर सेम असतील तर त्या दोन आर्कला आपण काय म्हणणार आहोत, करस्पॉन्डिंग आर्क. इज इट क्लिअर? सो ऑफ दीज आर्क AXB इज दी स्मॉलर इज कॉल्ड मायनर आर्क. AXB हा आर्क मायनर आहे आणि आर्क AYB म्हणजे हा मोठा असल्यामुळं याला आपण काय म्हणणार आहोत, मेजर आर्क. आणि हे जे दोन आर्क आहेत यांचे एंड पॉईंट सेम असल्यामुळं हे जे दोन आर्क आहेत ते कसले आर्क झालेले आहेत, करस्पॉन्डिंग आर्क. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट पॉईंट, द डायमीटर गिव्स राईज टू दी टू इक्वल आर्क्स आर कॉल्ड सेमी सर्क्युलर आर्क. इथं फर्स्ट फिगरमध्ये जर आपण पाहिलं तर या कॉर्डनी या सर्कलचे दोन पार्ट्स तयार केले होते, बट ते इक्वल नव्हते. इज इट क्लिअर? बट आपण जर डायमीटर घेतला इथं RT हा O या सेंटरमधून पास होतो आहे, म्हणजेच तो काय आहे, डायमीटर आहे. सो डायमीटरनी काय होतात, या सर्कलचे इक्वल टू पार्ट्स, दॅट मीन्स इक्वल असे दोन आर्क तयार होतात. आणि हे जे दोन इक्वल आर्क आहेत त्यालाच आपण काय म्हणतो, सेमी सर्क्युलर आर्क. आणि हे सेमी सर्क्युलर आर्क असतात, त्याचं मेजरमेंट किती असतं, 180 डिग्री. इज इट क्लिअर? 180 हे मेजरमेंट असतं, कारण तो करेक्ट काय आहे, हाफ आहे. म्हणजे इथून इथपर्यंतच का असतो, 180 असतो. आणि त्यानंतर इथून इथपर्यंत परत कंप्लीट करण्यासाठी 180 येतो. म्हणजे पूर्ण सर्कल हे 360चं असतं. दॅट मीन्स सेमी सर्क्युलर आर्क हा कितीचा असणार आहे, 180चा. हा वरचा 180चा आणि हा खालचा आर्क 180चा. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट पॉईंट, अँड अँगल whose vertex is the center of circle is called central angle. Central angle म्हणजेच काय, in this figure angle AOB यामध्ये काय आहे, हा जो व्हर्टेक्स आहे, अँगलचा व्हर्टेक्स O आहे आणि तोच अँगलचा व्हर्टेक्स आहे तो या सर्कलचा सेंटर पॉईंटसुद्धा आहे. म्हणजे सेंटर पॉईंटवर तयार होणारा जो अँगल असतो, म्हणजे सेंटर पॉईंट हाच या अँगलचा व्हर्टेक्स आहे, अशा कंडिशनला आपण त्या अँगल काय म्हणत असतो, सेंट्रल अँगल. इज इट क्लिअर? सेंट्रल अँगल म्हणजे या सेंटरला तयार होणारा अँगल. सेंटर पॉईंट हा अँगलचा व्हर्टेक्स असायला हवा, त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणत असतो, सेंट्रल अँगल. इज इट क्लिअर? द नेक्स्ट पॉईंट, द मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू इट्स करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. हा जो मायनर आर्क आहे, छोटा आर्क, म्हणजे हा बिलो दी 180 डिग्रीचा असतो. हा छोटा आर्क म्हणजे बांगडीचा एक छोटा तुकडा, म्हणजेच काय, आर्क AZB याचं मेजरमेंट हे सेंट्रल अँगल आहे त्या मेजरमेंटच्या बरोबर असतं. सेंट्रल अँगल म्हणजेच काय, सर्कलचा सेंटर पॉईंट आणि अँगलचा व्हर्टेक्स हा सेमच असायला हवा. मग या कंडिशनला हा जो मेजरमेंट आहे 70 डिग्री, म्हणजे या आर्कचं मेजरसुद्धा काय असणार आहे, 70 डिग्रीच असणार आहे. हाच पॉईंट इथं आपल्याला सांगितलेला आहे. दी मेजर ऑफ मायनर आर्क, जे छोटा आर्क आहे, इज इक्वल टू इट्स करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल जेवढा आहे तेवढाच तो आर्क आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स अँगल AOB हा जर 70 डिग्री असेल तर
आर्क ए झेड बी हा सुद्धा काय असणार आहे 70 डिग्रीत असणार आहे. इज इट क्लिअर? देन आता हा जो मेजर आर्क आहे वरचा राहिलेला ए वाय बी हा जो मेजर आर्क आहे त्याचं मेजरमेंट म्हणजेच काय असतं, हा पूर्ण सर्कल आत्ताच आपण काय पाहिलं, हा जो पूर्ण सर्कल आहे हाफ सर्कललाच 180 कव्हर होतं आणि हे 180 म्हणजे पूर्ण सर्कलला 360 कव्हर होत असतो. सो हा जो मेजर आर्क आहे तो फाइंड आउट करायचा असेल तर 360 मायनस हा मायनर आर्क. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हा छोटा आर्क प्लस हा मोठा आर्क इज इक्वल टू 360 डिग्री. इज इट क्लिअर? म्हणजे हा जर मोठा आर्क फाइंड आउट करायचा असेल तर 360मधून आपण जर 70 मायनस केले म्हणजे 360 मायनस हा जर मायनर आर्क मायनस केला तर हा मेजर आर्कचं मेजरमेंट निघणार आहे. इज इट क्लिअर? सो the measure of major arc is equal to 360 minus the measure of corresponding minor arc. म्हणजेच काय, मेजर आर्क कोणता आहे ए वाय बी इज इक्वल टू 360 मायनस हा छोटा काय आहे 70. दॅट मीन्स 360 मायनस 70 इज इक्वल टू 290चा हा काय झालेला आहे 290चा हा ए वाय बी हा मेजर आर्क झालेला आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स मेजर आर्क ए झेड बी प्लस मेजर आर्क ए वाय बी दॅट मीन्स मायनर आर्क प्लस मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री. इज इट क्लिअर? आणि मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे जो करेक्ट हाफ असतो डायमीटरमुळे होणारा जो हाफ आहे त्याचं मेजरमेंट काय असतं 180 डिग्री. इज इट क्लिअर? आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑप्शन if arc AXB, see the figure AXB and arc AYB. AXB आणि AYB are corresponding arc. corresponding arc म्हणजेच काय, ते दोन्ही आर्कचे एंड पॉईंट हे सेम आहेत. दॅट मीन्स AYBचा एंड पॉईंट ABच आहे आणि AXBचा सुद्धा एंड पॉईंट A आणि Bच आहे. इज इट क्लिअर? म्हणजे हे दोन जे आर्क आहेत, हा जो छोटा आर्क आणि हा मोठा आर्क म्हणजेच काय झालेले आहेत करस्पॉन्डिंग आर्क झालेला आहे. हां इथून इथपर्यंतचा हा छोटा आर्क दॅट मीन्स मायनर आर्क आहे आणि इथून इथंपर्यंतचा हा काय झालेला आहे मेजर आर्क झालेला आहे. इज इट क्लिअर? सो आपला क्वेश्चन काय आहे, हे करस्पॉन्डिंग आर्क आहेत दॅट मीन्स एंड पॉईंट सेम आहेत अँड मेजर आर्क ए एक्स बी हा जो ए एक्स बी याचं मेजरमेंट आपल्याला दिलेलं आहे 120 डिग्री. म्हणजेच इथं काय असणार आहे 120 डिग्री. हे 120 आहे म्हणजे हा सेंट्रल अँगलसुद्धा 120चाच असणार आहे. आत्ता आपण प्रॉपर्टी पाहिलेलीच आहे. देन वी हॅव टू फाइंड आउट दी मेजर आर्क ए वाय बी. तर ए वाय बीचं मेजरमेंट किती असेल, आत्ताच आपण काय पाहिलं टोटलच 360चा असतो. मग 360 मायनस हा करस्पॉन्डिंग मायनर आर्क केला तर हा मेजर आर्क निघणार आहे. सो आपण सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. वी नो दॅट दी मायनर आर्क प्लस मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री. इज इट क्लिअर? सो आपण इथं काय लिहू शकतो, देअरफॉर मेजर आर्क ए एक्स बी दॅट मीन्स हा मायनर आर्क मेजर आर्क ए एक्स बी प्लस मेजर आर्क ए वाय बी दॅट मीन्स हा मोठा आर्क ए वाय बी इज इक्वल टू 360 डिग्री. सो सिम्पली आपण व्हॅल्यूज पुट करूया. आपल्याला मायनर आर्क दिलेला आहे. सो 120 डिग्री प्लस मेजर आर्क ए वाय बी इज इक्वल टू 360 डिग्री. इज इट क्लिअर? सो इकडं हे ॲडिशनमध्ये आहे. शिफ्ट केल्यानंतर काय होणार आहे आर एच एसला ते सबस्ट्रॅक्शनमध्ये जाईल. सो लेफ्ट साईडला काय राहील मेजर आर्क ए वाय बी
इज इक्वल टू 360 ॲज इट इज. हे इकडं ॲडिशनमध्ये आहे. सो शिफ्ट केल्यानंतर काय होणार आहे, सबस्ट्रॅक्शनमध्ये जाणार आहे. सो ही जर सबस्ट्रॅक्शन आपण घेतली तर काय येणार आहे, 240 डिग्री. दॅट मीन्स मेजर आर्क ए बाय बी इज इक्वल टू काय आलेलं आहे, 240 डिग्री. इज इट क्लिअर? सो आपण जर ऑप्शन्स ऑब्झर्व केले, आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत 140, 60 डिग्री, 240 डिग्री आणि 160 डिग्री. सो थर्ड ऑप्शन इज दी करेक्ट ऑप्शन. सो वी कॅन राईट therefore third option is the correct option. It is too much simple. Then next question, second one. See the question. Some arcs are shown in the circle with center O. इथं आपल्याला हे सर्कल दिलेलं आहे आणि त्याचा सेंटर हा O आहे. सो राईट दी नेम्स ऑफ मायनर आर्क, मेजर आर्क अँड सेमी सर्क्युलर आर्क फ्रॉम अमंग देम. या फिगरवरून आपल्याला काय करायचं आहे, मायनर आर्क, मेजर आर्क आणि सेमी सर्क्युलर आर्क हे लिहायचे आहेत. मायनर आर्क म्हणजेच काय, छोटा तुकडा, बांगडीचा छोटा तुकडा म्हणजेच काय असतो, मायनर आर्क. आणि तो काय असतो, 180पेक्षा कमी असतो. सो आपण मायनर आर्क लिहू शकतो, आर्क PXQ. तर PXQ हा छोटा तुकडा, PXQ हा मायनर आर्क आहे. त्यानंतर अजून आर्क PR, P आणि R हे डिस्टन्स, हा सुद्धा मायनर आर्क आहे. त्यानंतर आर्क RY, हे एवढंच डिस्टन्स फक्त, हा सुद्धा मायनर आर्क आहे. त्यानंतर आर्क XP म्हणजे X आणि P एवढंच डिस्टन्स, हा छोटा आर्क. त्यानंतर अजून काय होईल, आर्क XQ, X आणि Q हे छोटं डिस्टन्स. दॅट मीन्स आर्क XQ. त्यानंतर आर्क Q आणि Y. दॅट मीन्स Q पासून हे Y पर्यंतचं डिस्टन्स, हा सुद्धा काय आहे, 180पेक्षा छोटाच आहे. हा सुद्धा काय होणार आहे, मायनर आर्क होणार आहे. बट QR हा जर आर्क QYR हा सेमी सर्क्युलरमध्ये जाईल. इज इट क्लिअर? सो हे आपले मायनर आर्क तयार झालेले आहेत. सो आपण मेजर आर्क लिहूया. मेजर आर्क म्हणजे ते 180च्या पेक्षा पण मोठे असतात. सो म्हणजे सेमी सर्क्युलरपेक्षा पण ते मोठे असतात, असे मेजर आर्क. वी कॅन राईट आर्क PYQ. फिगरमध्ये बघा, PY आणि Q हा इथूनपासूनचा इथंपर्यंतचा आर्क. दॅट मीन्स PYQ हा मेजर आर्क झालेला आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर अजून आपण काय लिहू शकतो, आर्क PQR म्हणजेच PQ आणि R हा इथूनपासूनचा इथंपर्यंतचा म्हणजे हा मेजर आर्क आहे. त्यानंतर आर्क RQY म्हणजेच काय, RQ आणि Y हा फिरून इथं असा RQY हा मोठा आर्क झालेला आहे. सो मेजर आर्क आहे. त्यानंतर आर्क XQP. XQP म्हणजेच काय होणार आहे, XQ आणि हा फिरून P म्हणजे हा मोठा आर्क XQP. त्यानंतर अजून आपण काय लिहू शकतो, आर्क XRX QRX. आर्क QRX म्हणजेच फिगरमध्ये बघा, QR आणि X म्हणजे इथं आलेला आहे तो, म्हणजे Q पासून स्टार्ट झाला आणि फिरून तो X पर्यंत आला.
म्हणजे क्यू आणि एक्स हे त्याचे एंड पॉईंट आहेत. हा मोठा आर्क तयार झालेला आहे. इज इट क्लिअर? सो तो मेजर आर्क आहे. सो नेक्स्ट सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे एक्झॅक्टली हाफ 180 होणारे आर्क. म्हणजेच इथं जर आपण पाहिलं तर क्यू आर हा काय आहे? डायमीटर आहे. सो डायमीटरमुळं हा वरचा आर्क आणि हा खालचा आर्क असे दोन सेमी सर्क्युलर आर्क तयार झालेले आहेत. सो आर्क क्यू वाय आर आणि दुसरा आर्क काय येईल? क्यू पी आर किंवा क्यू एक्स आर, कोणतंही नाव आपण देऊ शकतो. सो सेमी सर्क्युलर आर्क आपण लिहूया. आर्क सेमी सर्क्युलरमध्ये म्हणजे 180 डिग्रीचे असणारे क्यू पी आर. क्यू पी आर म्हणजे हा वरचा हाफ. क्यू पी आर म्हणजे वरचा हाफ आणि आता खालचा हाफ म्हणजे आर क्यू वाय आर म्हणजे हा खालचा हाफ पोर्शन. इज इट क्लिअर? हे दोन सेमी सर्क्युलर आर्क तयार झालेले आहेत. इज इट क्लिअर? थर्ड वन, इन ए सर्कल विथ सेंटर ओ दी measures of minor arc is 110 degree and what is the measure of major arc PYQ. म्हणजेच इथं काय दिलेलं आहे? गिवन इन्फॉर्मेशननुसार मी एक फिगर काढून घेतलेली आहे. त्याचा सेंटर काय सांगितलेला आहे? ओ सेंटर आहे आणि मायनर आर्क दॅट मीन्स हा जो ग्रीनमध्ये केलेला आहे तो मायनर आर्क, त्याचं मेजरमेंट दिलेलं आहे 110 डिग्री. सो आपल्याला हा जो मेजर आर्क आहे, मेजर आर्क PYQ म्हणजे हा ऑरेंजमध्ये जो करते आहे तो म्हणजे मेजर आर्क आहे PYQ. हा फाइंड आउट करायचा आहे आणि आपल्याला माहीतच आहे की मायनर आर्क प्लस मेजर आर्क हा काय असतो? 360 डिग्रीचा असतो. सो सॉल्व करूया. पहिल्या क्वेश्चनसारखाच हा सेम थर्ड क्वेश्चन आहे. सो सॉल्व करूया. वी नो दॅट दी मायनर आर्क प्लस मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री. सो इथं मायनर आर्क सुरुवातीला PXQ हा घेऊया. सो वी कॅन राईट मेजर ऑफ मायनर आर्क PXQ प्लस मेजर ऑफ मेजर आर्क PYQ. ह्या दोघांचे ॲडिशन काय असते? इज इक्वल टू 360 डिग्री. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला आपल्याला काय सांगितलेलं आहे? 110 हा छोटा आर्क आहे. सो आपण व्हॅल्यूज पुट करूया. 110 प्लस मेजर ऑफ मेजर आर्क PYQ इज इक्वल टू 360 डिग्री. इज इट क्लिअर? सो सिम्पली आता आपण काय करणार आहोत? हे 110 आहे ते शिफ्ट करणार आहोत. सो वी कॅन राईट मेजर ऑफ मेजर आर्क PYQ is equal to 360 degree minus 110 degree. Is it clear? सो हे जर सबस्ट्रॅक्शन घेतलं आपण तर काय येणार आहे? हा 0 5 6 minus 1 5 आणि हे 2 दॅट मीन्स 250 डिग्रीचा काय येणार आहे? मेजर ऑफ आर्क PYQ. हा जो मोठा आर्क आहे त्याचं मेजरमेंट काय आलेलं आहे? 250 डिग्री. इज इट क्लिअर? सो हाच आपला क्वेश्चन होता. आपल्याला मेजर आर्क फाइंड आउट करायचा होता. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.